एकतर मी कधी दावा केला नव्हता. मी जे केलं होतं ते एक विधान होतं की मला एक फोन आला आणि त्या फोनची सगळी माहिती मी पोलीस SP-ना ताबडतोब दिली होती. अगदी 2 ते 3 मिनिटात मी सगळी माहिती त्यांना दिली होती. त्यामुळे आणि त्याच्या शहानिशा करण्याचे सुद्धा मी त्यांना रिक्वेस्ट केली होती की हे खरं आहे, खोटं आहे, पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, कोणी ते केला आहे फोन मला माहीत नाही. त्याची चौकशी करण्यासाठी म्हणून हे त्यांच्याकडे नंबर सकट, कॉल सकट, त्या तो जो व्हॉईस मेसेज होता त्या सकट मी ती माहिती दिली होती. तर एकतर हा दावा नव्हता. दुसरी गोष्ट, मी आज जे त्यांना भेटायला आले ते एक स्पेसिफिक रिझनसाठी आले की वाल्मिक कराड यांच्याबरोबर एक ऑथोराइज्ड बॉडीगार्ड होता जो त्यांच्याबरोबर 15 तारखेपर्यंत होता. तर तो 15 तारखेला अचानक, म्हणजे तो त्याच्या पुढे त्यांच्याबरोबर होता की नाही, तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की 15 नंतर त्याला रिकॉल करण्यात आलं. तर ते रिकॉल करण्यात आलं तर ते का करण्यात आलं, म्हणजे तसा अर्ज कोणी केला होता का तुमच्या SP-नी त्यांना सहजच रिकॉल केलं, याची माहिती मी त्यांच्याकडनं मागितली आहे जी काही वेळात मिळेल. दुसरं, त्यांना हा जो पर्सनल बॉडीगार्ड होता हा पेड होता का कमिटीने डिसाईड करून दिलेला हा बॉडीगार्ड होता, याची माहिती देखील मी त्यांच्याकडनं मागितली आहे. ती देखील मिळाल्याबरोबर मी माध्यमांना देईन. मात्र एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील तुमची चर्चा झाली असेल, काय त्यांचं म्हणणं आहे, कशा पद्धतीने एकंदरीत तपास करतात? नाही, आत्ताच्या घटकेला त्यांच्याकडनं हा तपास CID-कडे दिल्यामुळे ते त्याच्यावर काहीच बोलू शकणार नाही आहेत. पण मी जी माहिती घेतली ती एक म्हणजे टोटल नंबर ऑफ पवन चक्क्या जितक्या बीडमध्ये आहेत त्यांचे जे मालक आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं आत्तापर्यंत पोलिसांना किती कंप्लेंट्स आल्या त्याची माहिती मी मागितली आहे. नंतर गन दाखवून, धाक दाखवून किती लोकांकडनं वसुली केली गेली किंवा खंडणी मागितली गेली याची मी माहिती मागितली आहे. आणि तिसरं म्हणजे तो जो बॉडीगार्ड होता 15 तारखेपर्यंत, त्याचं पुढे काय झालं, त्याला रिकॉल का करण्यात आलं आणि त्याच्या अपॉइंटमेंटपासूनची, म्हणजे जर समितीने त्याला अपॉइंट केलं असेल तर त्या समितीचा अहवालाची कॉपी देखील मी त्यांच्याकडनं लिखित स्वरूपात मागितली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो बॉडीगार्ड होता का, नेमका 11 तारखेला गुन्हा दाखल त्यांच्यावरती झाला आणि 15 तारखेला जसं की तुम्ही म्हणताय, नेमकं मग त्या संदर्भात देखील पोलिसांशी तुम्ही बोललायत का? जर पोलीस संरक्षण त्यांच्यासोबत असेल तर मग त्यांनी ती जे शासकीय कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य का केलं? 11 तारखेला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि 15 तारखेला या बॉडीगार्डला परत बोलवण्यात आलं. तर मी त्यांना तीच चौकशी केली तर त्यांचं म्हणणं असं होतं की आधीच्या SP-नी त्यांना रिकॉल केलं. तर मी म्हटलं रिकॉल केल्याच्या ऑर्डरची कॉपी मिळेल का, तर ते म्हणाले त्याची ऑर्डर नव्हती, नुसतंच टेलिफोनिकली त्यांना परत रिकॉल करण्यात आलं. तर एकतर गुन्हेगाराला 4 दिवस SP-नी कुठल्या प्रकारे संरक्षण दिलं होतं हा कळीचा मुद्दा. त्यानंतर पहिलं म्हणजे त्यांना जे संरक्षण देण्यात आलं होतं, कारण त्यांच्यावर आपल्याला माहिती आहे आधी 10 FIR आहेत, गंभीर स्वरूपाचे आहेत, अगदी आर्म्स ॲक्टपासून सगळे त्यांच्यावर गंभीर गुन्हे असताना अशा व्यक्तीला बॉडीगार्ड देण्यात का आला, शासकीय बॉडीगार्ड देण्यात का आला, तर कमिटीचा रिपोर्ट होता की त्यांनी पेड बॉडीगार्ड घेतला होता, याची माहिती मी त्यांच्याकडनं लिखित स्वरूपात मागितली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.